मी तुमची सफर सोबती तुमचे स्वागत करीत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, कर्नाटकात एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला गुहा, इतिहास, मंदिर आणि एकदम सिनेमॅटिक व्ह्यू सगळं एकाच ठिकाणी मिळतं. आणि ती जागा म्हणजे बदामी केव्ज. आज आपण बघणार आहोत बदामीची गुहा, मंदिर आणि बदामी फोर्ट. आता आपण पोहोचलो आहोत बदामी केव्जच्या एंट्रन्स जवळ. इथे एंट्री तिकीट असतं आणि पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे. या केव्ज 6व्या शतकात चालुक्य डायनॅस्टी यांनी बनवल्या. ही आहे केव नंबर 1. इथली सर्वात प्रसिद्ध मूर्ती म्हणजे नटराज अवतारातील भगवान शिव. आता आपण आलो आहोत दुसऱ्या केव समोर. ही केव भगवान विष्णूला डेडिकेट केली आहे. इथे तुम्हाला विष्णूचे विविध अवतार पाहायला मिळतात. आणि आता आपण आलो आहोत बदामी मधील सर्वात प्रसिद्ध तिसऱ्या केव मध्ये. ही सर्वात मोठी केव आहे. इथून खाली दिसणारं लेक व्ह्यू म्हणजे नेक्स्ट लेवल ब्युटीज. इथे विष्णूचे अनेक फॉर्म्स कोरलेले आहेत. हे सगळं सँडस्टोन ब्लॉक्स मध्ये हाताने कोरलं गेलं आहे. त्या काळात टेक्नॉलॉजी नसताना इतकं अप्रतिम आर्किटेक्चर कसं बनवलं असेल हा प्रश्न पडतो. सीलिंग वरची कर्विंग्स आणि पिलर्स खूप डिटेल्ड आहेत. जर तुम्ही हिस्ट्री लवर असाल तर इथे बराच वेळ घालवाल. सर्वात वर आहे 4 नंबरची केव. ही जैन केव आहे आणि इथे शांतता वेगळ्याच लेवलची जाणवते. इथे तुम्हाला सुंदर लेक व्ह्यू बघायला मिळतो. बदामी केव्हच्या एकदम अपोजिट साइडला बदामी फोर्ट आहे. तुम्ही बघू शकता वरती अप्पर शिवालय हे मंदिर आहे. समोर दिसतंय हे सुंदर अगस्त्य लेक. लेकच्या आजूबाजूला टेम्पल्स आणि लाल दगडांचे क्लिप्स दिसतात. सनसेटला हे दृश्य अजूनच सुंदर दिसते. वरून पूर्ण बदामी शहराचे दृश्य बघायला मिळते. भगवान महावीर यांच्या मूर्ती आणि जैन कर्विंग इथे पाहायला मिळतात. आता आपण आलो आहोत बदामीच्या प्रसिद्ध आर्किओलॉजिकल म्युझियम मध्ये. इथे चालुक्य साम्राज्याच्या काळातील अनेक दुर्मिळ मूर्ती आणि ऐतिहासिक वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. इतिहास आणि प्राचीन कला आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक खजिनाच आहे. इथे तुम्हाला 6व्या ते 12व्या शतकातील अनेक दुर्मिळ मूर्ती आणि कलाकृती पाहायला मिळतात. भगवान शिव, विष्णू, जैन तीर्थकर यांच्या सुंदर दगडी मूर्ती इथलं मुख्य आकर्षण आहे. संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूंमधून त्या काळातील कला, संस्कृती आणि वास्तुकलेची माहिती मिळते. बदामीच्या गुहा आणि किल्ला पाहायला आलात तर हे म्युझियम नक्की एक्सप्लोर करायला हवं. म्युझियम मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मधले फोटो आणि व्हिडिओ काढता नाही आले, पण तुम्ही नक्की एकदा म्युझियमला भेट द्या. चला तर मग सुरू करूया आपल्या बदामी फोर्टची सफर. हा किल्ला 6व्या शतकात चालुक्य राजांनी बांधला होता असं मानलं जातं. डोंगरावर वसलेला हा किल्ला संरक्षणासाठी खूप महत्वाचा होता. इथे वर जाण्यासाठी थोडी ट्रेकिंग करावी लागते, पण वर पोहोचल्यावर दिसणारा नजारा पूर्ण मेहनत वसूल करतो.
या किल्ल्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे लाल दगडांमध्ये कोरलेली वास्तुकला. प्रत्येक भिंत, दरवाजा आणि गुहा हजारो वर्षांचा इतिहास सांगताना दिसतात. बदामीची सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे हे लाल दगड. हे नैसर्गिक रॉक फॉर्मेशन लाखो वर्षांपासून इथे आहेत. याच दगडांमध्ये कोरून बनवल्या गेल्या आहेत प्रसिद्ध बदामी केव्ह टेम्पल्स. इतक्या जुन्या काळात मशीनशिवाय अशी वास्तुकला तयार करणे म्हणजे खरंच आश्चर्यच आहे. फोर्टवर 2 शिवमंदिर आहेत, एक अप्पर शिवालय आणि एक लोअर शिवालय. हे आहे लोअर शिवालय आणि हे आहे वरती अप्पर शिवालय. समोर दिसतोय सुंदर अगस्त्य लेक. एका बाजूला लाल डोंगर, मध्ये शांत तलाव आणि बाजूला प्राचीन भूतनाथ मंदिर. हा सीन संपूर्ण सिनेमॅटिकच वाटतो. ट्रेकिंग करून आल्यावर अगस्त्य लेकवर बसल्यानंतर आलेला पूर्ण थकवा नाहीसा होतो. तर मंडळी, ही होती आपली बदामी फोर्ट आणि केव्हची भन्नाट सफर. इतिहास, निसर्ग, ट्रेकिंग आणि वास्तुकला सगळंच एका ठिकाणी अनुभवायला मिळतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सफर सोबती या चॅनलला सबस्क्राईब करा.